श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत, ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, स्वामी कृपा झाल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये काय बदल घडतात हे तुम्ही अनुभवले आहेत का? आणि तुम्हाला जर असे काही अनुभव आले असतील तर प्लीज कमेंटमध्ये नक्की जरूर तुम्ही सांगा. तर बघा, आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं स्वामी भक्ती करावी, आणि ही स्वामी भक्ती करायची कशी? नक्की स्वामी भक्ती म्हणजे काय? स्वामी सेवा कशी करायची? असा प्रश्न बऱ्याचदा आपल्याला पडतो. बऱ्याच वेळा आपण इतरांना विचारतो सुद्धा की मी नामस्मरण करू का? कोणती सेवा करू? कोणती पोथी वाचू? मी मानस पूजा करू का? स्वामींचे 11 गुरुवार करू का? किंवा 9 गुरुवार करू का? स्वामींच्या दर्शनाला मी इथे जाऊ का? अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला जाऊ का? असे बरेचसे प्रश्न आपल्याला पडतात. तर बघा, मुळातच स्वामींची सेवा आपल्याला करायची आहे किंवा स्वामींची सेवा आपल्याला करावीशी वाटत आहे, हा विचारच मनात यायला सुद्धा आपल्याला स्वामींची कृपा प्राप्ती व्हावी लागते. कारण बघा, असंच कोणाच्याही मनात येत नाही उठसूट की मला स्वामींची सेवा करायची आहे. आपल्या डोक्यामध्ये असे विचार येतात की मला काहीतरी स्वामींची सेवा करायची आहे, हे सुद्धा खूप भाग्याचं आहे. बघा, आपण पूर्वजन्मी काहीतरी पुण्य कमवलेलं असतं, त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये स्वामी सेवा करण्याचे विचार येत असतात. स्वामी सेवा करायची आहे हा विचार जेव्हा तुमच्या मनात आला ना, तेव्हा समजून जा की इथून पुढे तुमचं सगळं काही चांगलं होणार आहे. एखाद्या देवाची भक्ती करताना याच देवाची भक्ती मी का करत आहे, त्याचं कारण काय आहे, असे बरेचसे प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतात. तर याचबद्दल काही अनुभव किंवा गोष्टी तुम्हाला जर या व्हिडिओमधून सांगितल्या तर तुमच्या मनामध्ये काही शंका असतील किंवा गोष्टी असतील त्या सुटतील आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील. तर बघा, अनेक जण गुरुवारी स्वामींच्या मठामध्ये जातात. आम्ही ही स्वामी सेवा करतो. तर ही स्वामी सेवा झाली का? तुम्ही दिखावा करण्यासाठी, लोकांना दाखवण्यासाठी गुरुवारी मठामध्ये जात आहात का? तर असं अजिबात नाही. सगळ्यात पहिलं बघा, आपल्या स्वामी महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय आपला एकही दिवस न जाणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तुमच्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती असेल, तुमच्या देवघरामध्ये जर स्वामींचा फोटो असेल तर तुम्ही रोज स्वामींचं दर्शन घेता, स्वामींना रोज बघता, स्वामींना मुजरा करता, हे देखील एक स्वामी सेवाच आहे. सेवा म्हणजे काय? तर तुम्ही किती जास्त वेळ बसताय, म्हणजे 2 तास बसताय की 4 तास बसताय, पोथी पठण करताय म्हणजेच तुम्ही स्वामी सेवेकरी झाला असं अजिबात नाही. तुम्ही तुमच्या मनापासून किती स्वामींसाठी वेळ देताय. तुम्ही अगदी 1 मिनिट बसून अगदी मनापासून जरी स्वामींकडे समोर पाहून हात जोडून सगळं सांगत असतो, म्हणजेच आपण आपल्या आईवडिलांसमोर कसं सगळं काही मनापासून सांगत असतो, घरामध्ये आपण आपल्या नवऱ्याला किंवा नवरा आपल्या बायकोला जे काही असतं ते सांगत असतो, त्याचप्रमाणे तुम्ही देवघरासमोर बसून, स्वामींसमोर बसून तुमच्या मनातील सगळ्या इच्छा किंवा तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते स्वामींसमोर मांडलेले आहेत. ही खरी स्वामी सेवा झाली. आणि बघा, आपण 2 मिनटं बसून स्वामींचं नामस्मरण करतोय आणि ते 2 मिनटं आपण फक्त आणि फक्त स्वामींनाच देतो, तर ही खरी स्वामी भक्ती किंवा आपण स्वामींसाठी काहीतरी करतो आहे. बघा, आपण कित्येक वेळा असं म्हणतो की स्वामी माझे सर्वस्व आहेत, तर असं म्हणायला काहीही हरकत नाही. बघा, आजचं जीवन हे इतकं धकाधकीचं झालं आहे, मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो. घरदार, मुलं बाळं सांभाळून 10 पैकी 8 महिला या बाहेर जॉब देखील करतात. त्या वर्किंग वुमन असतात आणि त्यामुळे आपल्याला 2-2 तास सेवा करणं खरंच जमत नाही. आपल्याला स्वामी सेवा करण्यासाठी 2-2 तास वेळ मिळत नाही याची अजिबात काळजी करायची नाही. फक्त सकाळ आणि संध्याकाळ स्वामींसमोर दिवा लावून 2 मिनिट अगदी मनापासून स्वामींचं नामस्मरण केलं तरी देखील ही सेवा स्वामींपर्यंत अगदी सहजपणे पोहोचते. आणि या सेवेमध्ये जास्त काही नाही तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आणि स्वामींना मुजरा घालायचा आहे. आणि बघा, यानंतर देखील तुम्ही अजून काय सेवा करू शकता की तुम्ही काम करताय किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये आहात, कुठे आहात, तर तुम्ही स्वामींचा तारक मंत्राचा सुद्धा जप करू शकता. स्वामींचा तारक मंत्र
हा सर्वांनाच माहीत आहे, तरी पण मी सांगते. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी, नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मर्तगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. तुम्हाला म्हणायला जरी नाही झालं तरी तुम्ही श्रवण करू शकता. यूट्यूबला लावून द्या आणि तुम्ही काम करत करत किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये ऐकू शकता. जेवढं तुम्ही ऐकाल तेवढं तुमचे मार्ग मोकळे होतील. ज्या काही अडचणी आहेत त्यातून मार्ग मिळतील आणि तुमच्या मनामध्ये वाईट विचार येणार नाहीत. आणि बघा, ज्या वेळेस आपल्या मनामध्ये वाईट विचार, नकारात्मक विचार यायला लागतात त्यावेळेस आपण नामस्मरणासाठी कुठेतरी मागे पडतो. त्यामुळे अशी वेळच येऊ देऊ नका की मनामध्ये नकारात्मक विचार किंवा वाईट विचार येतील. बघा, कंटिन्यू तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही स्वामींचं नामजप केलं पाहिजे. आजकाल बघा, संसार प्रपंच करणं इतकं कठीण झालं आहे की बरेचसे प्रश्न उभे राहतात. त्यामुळे आपलं मन बऱ्याचदा उदास असतं. सतत आपल्याला भविष्यामध्ये येणारे काही विचार आहेत ते आपल्याला त्रास देत असतात आणि अशा कित्येक विचारांचा अतिरेक झाला की आपलं शरीर आणि मन दोघंही थकून जातात. म्हणजे बघा, आपण काही काम करत नाही तरी देखील आपलं शरीर आणि मन दोघेही थकून जातात आणि मनासारखी सेवा घडत नाही. बघा, आपण देवासमोर बसतो मात्र आपले लक्ष लागत नाही किंवा खरोखर आपण व्यवस्थित सेवा करतोय का, किंवा देवाने असा काही कौल दिला पाहिजे की मी जी सेवा करते ती बरोबर करते आणि देव प्रसन्न होतील असा काहीतरी कौल मिळाला पाहिजे असं आपल्याला वाटत असतं. त्यामुळे बघा, स्वामी सेवा करत असताना सर्वप्रथम आपलं मन जे आहे 2 मिनिटासाठी तरी एकाग्र केलं पाहिजे. जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर महाराज आपल्याला भेटतील, अगदी 50शी ओलांडल्यानंतरही नक्की कधी, तर हे आपल्यालाच कळायला पाहिजे. तर बघा, आत्ता मगासपासून मी जे काही तुमच्याशी बोलली आहे यामध्ये माझे स्वतःचे देखील काही अनुभव आहेत. मी देखील बऱ्याच दिवसांपासून स्वामी सेवेमध्ये आहे. मी पण काही स्वामी सेवा लहानपणापासून करते असं अजिबात नाही. कुठेतरी मला अनुभव आलेले आहेत आणि त्यानंतर मी स्वामी सेवा सुरू केली आणि स्वामींना सर्वस्व मानायला लागले. तर अशी स्थिती आपल्या बाबतीत येते कधीतरी आणि हे फक्त तुम्हाला बोलण्यापेक्षा ज्यांच्यासोबत असं घडलेलं आहे त्यांना मला नक्की काय बोलायचं आहे ते नक्कीच समजत असेल. आणि सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की मी मांसाहार करतो, मला वेळ मिळत नाही, मला 2-2 तास वेळ मिळत नाही, मग मी स्वामी सेवा करायची नाही का? तर असं काही नाही. तुम्हाला अगदी मनापासून वाटतंय ना स्वामींची सेवा करावी, तुम्ही स्वामी सेवा करायला सुरुवात करा. सेवा म्हणजे काय तर रोज आपल्याला अगदी कमीत कमी आणि गोष्टी सोप्या काय असतात त्या म्हणजे तुमच्या देवघरामध्ये देवासमोर दिवा लावा, अगरबत्ती लावा, धूप ओवाळून घ्या, स्वामींना हात जोडून नमस्कार करा, स्वामींना मुजरा करा. तुमच्या दिवसभरामध्ये जे काही प्रॉब्लेम किंवा अडीअडचणी आल्या आहेत त्या स्वामींना सांगा किंवा झोपण्यापूर्वी स्वामींचं दर्शन घ्या किंवा स्वामींना मुजरा करा आणि मगच झोपा. घरामध्ये तुम्ही तारक मंत्र किंवा श्री स्वामी समर्थांचा मंत्र जप वेळोवेळी लावला पाहिजे. त्यामुळे आपोआपच वाईट गोष्टी सुटत जातात. म्हणजे बघा, बऱ्याचदा सगळ्यांना अगदी मोठा पडणारा प्रश्न म्हणजे स्वामी सेवा करत असताना नॉनव्हेज खातो, त्यांनी स्वामी सेवा करावी की नाही. बघा, कोणतीही गोष्ट एका दिवसात सुटत नाही. तुम्ही स्वामी सेवा करायला सुरुवात करा. बघा, आपोआपच तुम्हाला कुठेतरी मनामधून या गोष्टी निघून जातात, या गोष्टी कमी व्हायला लागतात. जेव्हा तुम्ही मनापासून सेवा कराल तेव्हा या गोष्टी नक्की साध्य होतात. तुम्ही बघा, फक्त मनापासून सेवा करा. स्वामी समर्थ महाराज तुमच्या कोणत्या गोष्टी घ्यायच्या आहेत, तुमच्या कोणत्या गोष्टी ज्या वाईट आहेत त्या काढून टाकायच्या आहेत ते स्वतः ठरवतील. आणि एक म्हणजे तुम्हाला कोणतं सुख द्यायचं, कोणतं दुःख द्यायचं, कोणती संकट द्यायची हे स्वामी महाराज स्वतः बघून घेत असतात. म्हणून बघा, स्वामी महाराजांचं आपल्या आयुष्यातील स्थान हे अतिशय महत्त्वाचं आहे. बघा, स्वामींचं एक वाक्य आहे, हम गया नहीं जिंदा है, याची प्रचिती आपल्याला वेळोवेळी येते. कोणाचीही ओंजळ महाराज कधीही रिकामी सोडत नाहीत. आपण जी काही सेवा करतो त्याची परतफेड महाराज हे करतच असतात आणि हा कित्येक जणांचा अनुभव आहे. म्हणून बघा, आपण आपलं वागणं व्यवस्थित ठेवा, कोणाला फसवू नका. एका साईडला तुम्ही कोणाला तरी फसवताय, खोटं बोलताय आणि दुसरीकडे तुम्ही स्वामी स्वामी करताय. कसं काय स्वामी तुमचं ऐकतील? त्यामुळे बघा, आपलं मन शुद्ध पाहिजे.
बघा, आपली आज गरिबी आहे किंवा श्रीमंती आहे, आपण खूप श्रीमंत आहोत हे महत्त्वाचं नाही. तुम्ही गरीब असाल तर मनापासून सेवा करा, कारण महाराज ज्याला जेवढं द्यायचंय तेवढं नक्कीच देतात. ज्याच्याकडून जे हिरावून घ्यायचंय ते महाराज हिरावूनच घेतात. तर त्यामुळे बघा, मनापासून सेवा करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या मनामध्ये बघा बरेचदा विचार येत असतात, काहीतरी कुठेतरी राहून गेलं आहे, नक्की काय आहे ते आपल्याला कळत नाही. कधी कधी कोणाचे पैसे राहून गेलेले असतात, कधी कधी मुद्दामून ते राहून जातात, किंवा कधी कधी आपण विसरून जातो कोणाचा आपण अपमान केलेला आहे, अपमान मुद्दाम केला किंवा अपमान केलेला आपल्याला कळालंच नाही, तर हे सुद्धा आपण काय करतो यावर सुद्धा विचार केला पाहिजे. कोणाच्या दुःखाला आपण कारणीभूत होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि ह्या छोट्या छोट्या सेवा आहेत त्या आपल्याकडून घडतात. आपण जेव्हा एखाद्याला मदत करतो तर ती सुद्धा एक सेवा झाली. असं नाही की देवासमोर 2-2 तास बसून तुम्ही पोथी वाचता म्हणजे सेवा, अजिबात नाही. तर तुम्ही लोकांशी कसे वागताय, कोणाच्या मदतीला धावून जाताय की नाही, ही सुद्धा गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे. बघा, आपण रात्रीचं AC लावून झोपतो, उन्हाळा असल्यामुळे रात्रभर AC लावून झोपतो, तरी सुद्धा झोप येत नाही. का बरं? कुठेतरी आपल्या मनामध्ये काहीतरी विचार येत असतात, आपल्या कर्माचे काहीतरी पश्चाताप जे असतात ते आपल्याला होत असतात. आणि बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या हातून काही चूक झाली तर तुम्ही नक्की निढळ मनाने माफी मागा. माफी मागायला कसलीही लाज नाही किंवा कमीपणा असं काही देखील नाही. जेव्हा तुम्ही लोकांना फसवत नाही, तुमचं वागणं चांगलं आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित करता, कोणाला काही बोलत नाही, कोणाचा अपमान करत नाही, त्यावेळी तुम्हाला कडक उन्हाळ्यात सुद्धा व्यवस्थित झोप लागते. ACची सुद्धा तुम्हाला गरज पडत नाही. बघा, या मागचं माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपलं मन प्रसन्न असलं पाहिजे. 2 मिनिट आपण स्वामींसमोर बसलो, स्वामींचे हात जोडून सेवा केली तरी सुद्धा आपल्याला सर्व काही मिळून जातं. तुम्ही हे सर्व करून बघा, मला नक्कीच अनुभव यायला लागतील. तर बघा, ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा, ज्यामुळे मी माझ्या चॅनलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते. उद्या अशाच छानशा माहितीसोबत नवीन व्हिडिओबरोबर पुन्हा नव्याने भेटूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ.